कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अगं काही राहिलंय का करायचं मला सांग. हो राहिलंय. सांग ना काय. दागिने कुठे? अरे देवा हे असं होतं माझं. थांब हो 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 काकू रेडी. अरे वा गोड दिसते. थँक्यू. बरं वहिनी, भाऊंचा काही फोन वगैरे? आला होता ना. मग नाही जमत आहे त्यांना. आशू आणि शिवाचा तसं म्हणायला पहिलाच पाडवा आहे ना, असायला हवे होते है ना. हो ना, मी तेच समजावत होते त्यांना, पण ते कसलं ऐकतायत. कोण समजावणार तुमच्या बंधूंना. कामं पण असतात, काय करणार आता. घ्या बाजू घ्या. झाली तयारी? हो. चाललीये. तुझीच बायको करते त्यामुळे वेळ लागतोय. दमली असेल ना किटू डार्लिंग? खूप दमले. पण कोणाला काय फरक पडतोय. एवढ्याने कशाला दमायला होतंय ग. सवय नाही ना, आता होईल हळू. काकू अरे वा. बाप रे. काकू कौतुक करायची नवीनच पद्धत आणलीस ना तू. हा बाई. आई मस्त आहे. काकू काय नवीन नवीन गोष्टी आणल्यास तू. बाप रे. पण खरंच खूप छान दिसताय तुम्ही. हे जे काही ठरवून केलं ना तुम्ही मॅचिंग भारी. ए बघ ठरवून नाही केलंय ते, चुकून झालंय. अरे तुम्ही जे काय न ठरवता ठरवल्यासारखं केलंय ना, ते ठरवूनही ठरवता नाही येणार. मॅचिंग प्लॅनिंग केलंय ना दोघांनी. तेच आम्ही ठरवलं नाहीये, योगायोग आहे. योगायोग असेल तर आणखीन उत्तम आहे. हा. आता काय नवीन? हे नवीन नाही, जुनच. झालं काय काय नाही झालं. हे सगळं आवरून झालंय. झालंय ना. मजा स्वतःला आवरून घे. काय अवतार झालाय बघ तरी. आई मी खूप थकले, तुम्ही जा, मी नाही येते. घरातली कामं करून बायका थकतातच, पण सण म्हटला की उत्साहाने छान तयार होतात, सजतात. जा लवकर येत आहे. जा जा. बरं चला आपण सगळे बाहेर घेऊन जाऊया हे सगळं. हं? पण एक कीर्ती. मी घेऊन येते ना तिला. बर चला. वा कसली गोड दिसतायत तू दोघं पण. छान दिसताय. दिव्या तयारी करायला घे. आणि जावई बापू गुढी तुम्ही उभारायची बरं का. मी मग हो तुमचा मान आहे. अरे नाही, मान तर तुम्हा सगळ्यांचा आहे. तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं. अहो जीजू, तुम्ही पण आमच्यासाठी आशू जीजूंसारखेच आहात, त्यामुळे तुम्हाला हा मान मिळायलाच हवा. चंदन, दिव्याला बदलण्यासाठी तिला मनवायला इथं आलास तू. दिव्या बदलली बी, तिला मनवलंच बी. ह्या घरासाठी एवढं केलंयस तू, या घराचा आधार झालास, पण कधी बी श्रेय घेतलं नाहीस. मग गुढी नको काय तू उभारायला. जावईस या घराचा. खरंय. अरे असंही आमच्या दिव्याला सांभाळणं कठीणच आहे, आणि तू तर तिच्यात बदल घडवून आणलेत. आई, ते तर माझं कर्तव्य होतं. मी शेवटी तुम्ही सगळेच माझं कुटुंब आहात ना. अगं आजी, शिवा नसताना चंदने गॅरेज भारी सांभाळले. तवा चंदन गुढी उभारायची आणि पूजा करायची. चल ये बाई दे तो आरती इकडे. सावकाश. चल आता दिव्या, तुला सवताला हळद कुकू लावून घे बरं.
आजी पाया पडतो. यशस्वी व्हा आणि आनंदात राहा. सुखाने संसार करा. चला झाली ना पूजा? हो. आता परसाद ठेव की तिथं. हा दिव्या आता प्रसाद वाट, आपल्याला शिवानीकडे जायचंय ना. होय. आई शिवाकडे जायची इच्छा नाही अगं माझी. गप, असं काय करतेस दिव्या? त्यांनी बोलवलंय ना आपल्याला, मग आपण जायला पाहिजे. ठीक आहे तू म्हणतोयस म्हणून. अगो बाई, या आज्ञाधारक आहे माझी पोर. वंदी पण आई तुम्हाला कळत नाही. आता मला चंदनला नाराज करायचं नाहीये हो. त्याच्या मर्जीत राहायचंय म्हणून मला जायला लागणार. चला प्रसाद घ्या सगळ्यांनी, मजा येऊयात आपण. या थांबा आधी आजीला. वा, या वर्षीची गुढी ना कमाल आहे. खरंय. आशू अरे हा प्रसाद घे. थँक्यू. आत्ता कुठे सरावला येतो कडुलिंबाच्या चवीला. हो खरंय, लहानपणी पळून जायचा ना प्रसाद आणला की. पण आता मोठा झालाय तो, जबाबदार झालाय आणि आयुष्यातले कडू गोड सगळे अनुभव घेतले. आणि हा प्रसाद म्हणजे त्याच प्रतीक असतं. मस्ती करू नका रे, सरळ झाला. हसतील आपल्याला ती माणसं, माहितीये का तुम्हाला? अरे या आले का? हॅलो हॅलो, स्वागत आहे. कशात आजी? म्या मस्त. आशीर्वाद यशस्वी व्हा. अरे तुम्ही सगळं अचानक इथे. अगं आशूने फोन केला आम्हाला, आलो लगेच. आशू सीताई उत्सव आहे म्हटलं, सगळ्यांनी साजरा करायला हवा म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं. मागच्या वेळेला न जेवता गेला होता. अरे हा यांचाही पहिलाच पाडवा नाही का? हो, आणि छान वाटतंय, सगळे एकत्र पाडवा करतोय. ही सगळ्यांशी एवढं चांगलं का वागते? हिने पार्टी चेंज केली का ही पण बदलली? बोलल्यानंतर तिच्याशी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.